प्रमुख पाहुण्या माननीय नगराध्यक्ष सौरंजनाजी रावत, तसेच आमचे माजी नगरसेवक श्री बाळासाहेब राक्षे, तसेच वाळिंबे काका सर आणि आमचे जवळचे मित्र आणि आमचे संपूर्ण ऍडमिट मेंटॉर काय असेल ते राजू शेठ राजपुरोहित, तसेच इथं जमलेले मनोज कुमार तापसे, राजेंद्र धारणे, प्रकाश सावंत, आता जर सगळ्यांचं नाव मी आता वेगळ्या वेगळं शकत, परंतु सर्वच आपल्या विनंतीला मान उपस्थित राहिलेले सर्वच प्रेक्षक यांचं मी गीत जाणकार आणि सिंगर्स टीम आणि दीपलक्ष्मी संस्था यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाची शिरीची आम्हाला जास्त भाषण काही वेळेला आपण असं म्हणतो की थोडं काय महत्वाचं असं असतं की योग्य वेळेला योग्य गोष्टी केल्या पाहिजे. प्रमुख पाहुणे सुरुवातीला हजर नव्हते, मला वाटतं 24 गाणी म्हणायची आणि 24 गाणी ऐकण्यापर्यंत जेवायची वेळ व्हायची आधी गाडी झाली पाहिजे. पुढे आपण गाड्यांचा कार्यक्रम चालू केला, पण विशेषतः भोजनाचं आमच्या माजी नगराध्यक्ष रंजना रावत यांच्याकडे जास्त लक्ष आहे. विशेषतः टाळवाला आम्हाला तुमच्यामुळे या सभागृहामध्ये पहिल्यांदा पण त्यांच्या प्रचार त्यांनी भाषणाने घेऊन दिली ना सुरुवात. हे मुद्दाम काय सांगितलं की आज महत्वाचे पाहुणे जरा उशीर आलेले असले तरी कल्याण राक्षे यांनी सातारमध्ये महाराष्ट्र राज्याची नाट्य स्पर्धा आपल्याला सेंटर आणली. त्याच्यामुळे 2 नाटकं यावेळेला आपली मुंबईला गेलेली आहेत. सातारकरांसाठी कौतुकास्पद गोष्ट आहे. सातारच्या कलाकारांसाठी आपण कालच त्यातल्या काही कलाकारांचा सत्कार केला होता. पण चांगला की लोकांना माहिती पाहिजे, आपल्याला माहित नाही, तुमचे मुलं असतील, नातवंड असतील, पण ती ज्या वेळेला या क्षेत्रामध्ये जातील त्यावेळेला त्यांना सातारमध्ये हे स्टेज उपलब्ध झालेलं आहे. म्हणजे उदयनराजेंच्या मुलं, उदयनराजेंकडे फिडिंग जे म्हणतो, फिडिंग करणारी माणसं चांगली लागतात. तसं कल्याण राक्षेंनी त्यांच्या बरोबर थांबून त्यांना पत्र पाठवले पाहिजे, कुणाशी बोललं पाहिजे आणि मग शेवटी आपला राजाचं महत्व. त्याच्यामुळे हे सेंटर आपल्याला मिळालं, त्याचं महत्व आपल्याला काय लक्षात येत नाही, परंतु ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल वाळिंबे गाण्यामधले तज्ञ आहेत, प्रत्येकाचं कौतुक करतात. मला ते आमचे पवार सांगत होते त्या वाळिंबाईंच्याकडं की गाणी जे काही मटेरियल आहे त्याची किंमत कोटीच्या वर आहे. म्हणजे मला असं लक्षात आलं ते बहुतेक झडप मारली पाहिजे आपण थोडं चेष्टेत म्हटलं ते, परंतु हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. राजपूर त्यांचं कौतुक सगळेच करतात. अजून मला काही त्याची मदत कधी झाली नाही, पण तू कधी होती. पण त्यांचे वडील आणि माझी आजी खास नजर आहे. विशेषतः त्यांच्या वडिलांचं आणि माझं एक वेगळं देवदत्ती आणि मी असं एक वेगळं रिलेशन आहे. हे सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. आज महिला दिन आहे विशेषतः, आणि वेगवेगळ्या पद्धतीतून जी काही एक महिलांना संधी मिळत आहे त्याचा अतिशय महत्वाचा उपयोग होतोय. आपल्या सातारकरांच्या महत्वाच्या दृष्टीने एक बाब अशी आहे, आपण बीड वाचतो, वेगळ्या ठिकाणच्या घटना महाराष्ट्रात वाचतो, ते आपल्या लक्षात येत नाही. त्यावेळेला आपल्याकडे जे असतं ते आपल्याला कळत नाही. सातारमधल्या सातारा सगळं शांत गाव, विशेषतः मुलींना, महिलांना किंवा सर्वसामान्य जे एक सिक्युरिटी आहे म्हणतो आपण, ती राजेगावांमध्ये. आणि त्याच्यामुळे बघा आपण बघितलं सातारा तुम्ही दादा नाही म्हणत थोडक्यात म्हणजे, आणि ही गोष्ट चांगली आहे. तर ही सुद्धा बाब महत्वाची. त्यामुळे आपल्याला कायम या राजकारणाचं मदत होत असते. म्हणजे उदयनराजे बसले असतील, शेंद्रसिंहराजे बसले असतील, पूर्वी कैलासचे अभयसिंहराजे असतील, कैलासचे शिवाजीराजे असतील, त्याही पूर्वी कैलासचे प्रतापसिंह महाराज असतील. त्यामुळं आपल्याला हे सगळं जे मिळतंय ते आणखी मिळण्यासाठी हा आपण हॉल बंद करून देत असतो. म्हणजे बघा आता 10 तारखेला इथं कार्यक्रम आहे, 17ला आहे, 18ला आहे, 10ला तर सुनील कुमार लवटे एवढा मोठा माणूस आहे देशातला, इतका नंबर आहे. अशा गोष्टीचा पण फायदा करून घेतला पाहिजे. 17 तारखेला एक वेगळा कार्यक्रम आहे. अश्विनी धोंगडे विशेषतः महिलांसाठी जे काम केलं, पण त्यांना असं वाटलं की नाही सातारमध्ये आपल्या पुस्तकाचं चिटणीसांच्या इथं प्रकाशित व्हावं, त्यामुळे 2 पुस्तक प्रकाशित होत आहेत.
10 तारखेला मधु नेनेचा सत्कार होतोय. महत्वाचं म्हणजे 18 तारखेला एक पुस्तक प्रकाशित होत आहे. पटवर्धन म्हणून डॉक्टर आहेत आपले त्वचारोग तज्ञ, त्यांचे मामा आहेत, पण सातारा जिल्ह्यात काश्मीर. हे मी एवढंच सांगितलं की आपण ह्या सुद्धा गोष्टीला आपण अटेंड करायला सुरुवात केली तर आपली मुलं ते अटेंड करतील आणि त्यांना त्याचा उपयोग होईल. विशेषतः पुन्हा एकदा या निमित्तानं मी भोजनेचं आणि मला माहित नव्हतं 300 अंडे बंदूक घालताय. म्हणजे या ठिकाणी एक कारण असं आहे, अगोर पत्नी मुलगा होय, इथे 3 भाऊ. मला माहित नाही म्हणजे वडील माझे खास त्या काळातले, परंतु आणि नम्र आहे. मला नम्रता ही माणसाकडे असली पाहिजे. तर या 3 बंधूंसाठी टाळा वाजवा आणि तुम्ही टाळा वाजवा. कायम कार्यक्रम करत राहा. जिथं या स्टेज तुम्हाला फायद्याचं एवढंच मी नक्की सांगतो. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि आज एक गुच्छ आणलाय लोकांनी, कुणाच आणलं असेल, मला वाटतं माझ्या आणलाय नाही.